तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर थांबा, थोडं कॅमेरा पुसून घेते थोडा. तर चला, 11 वाजलेत सकाळचे. गुरांची वैरण झाली, गुरं बांधली सावलीला, पाणी बिणी पाजले. आता जायचे भाजी आणायला, भाजीवाला आलाय. तर चला भाजी घेऊन येऊया आपण. तू आला का पळत लगेच? कुठे गेला आहे का? तुझं काय काम होतं? चालला होता भाजीवाला. माझा फोन लागला नसेल त्याला, चार्जिंगला लावला होता मी फोन. नशीब आली. अहो मी गुरं पाणी पाजत होती. मी म्हणलं लय गर्दी असते ह्याच्यापाशी, लय उशीर जातो. असती का नसती गर्दी? थांबवतो का नाही मला? गर्दी असते. मग कोणतरी म्हणलं त्यांच्यात कांदा काटायला चालू आहे. कोण म्हणलं? मी काढलेला कांदा 3 सारं तसं ठेवले. ते भाऊ नाही कांद्याला, एवढी एवढीला चिंगळे आहेत आमच्या. कांदा एवढी एवढीला काढू पण नका, रानात काढा. रानात खत होईल, त्याचं पुन्हा उत्पन्न जास्त निघेल. म्हणूनच ती कांदा तुम्हाला सांगू का, ती कांदा जाऊन तुम्ही काढणार, त्याला खर्च गुणीला 10 रुपये तिथून ह्याला 10 रुपये, आणि कांदा जाणार 100ला गुणी जास्तीत जास्त. हा, कांदा 100 रुपयाच्या गुणीच्या वर 20,000 सांगतो वय. 13,000 घालवल्यात. 20,000 सांगतो बघ. सगळा खर्च गेला असेल की 20,000कडं. तीच म्हणतात बियासहित, खतासहित, खुरपणासहित सगळा. देखी भेंडी दे पाव किलो नाही, अर्धा किलो दे भेंडी. पाव किलो मध्ये लई थोडी बसते. कोबी, वांगे, दोडका, काकडी. कोथिंबीर आहे? नाही कोथिंबीर. अरे देवा, विसरला. म्हणजे घ्यायची विसरला का? घरी विसरला. विसरलो आम्ही. आणि आता ती खराब होईल का? नाही, 5 वाजता पण असतो एका दुसरी तिकडे देऊन टाकायचं. पाहू काका काय द्यायचं? तुमच्या आवडीचं तुम्ही आले. किती पैसे रे? अर्धा. कशी आहे वांगी? 40 रुपये किलो. 10 रुपये पैसे. मला भाजायला पाहिजेत मोठे मोठे. ते दोन्ही आहेत बारीक. तुम्हाला आवडत बघ बरं, अर्धा किलो झाली असतील. फ्लावर कर ना अर्धा किलो. टरबूज कसे आहेत? 50 रुपये, 25 रुपये. टरबूज पण दे, 50चे दे. लय काटेत रे बाबा. काटा तर पाहिजे किंवा दोडका तर नकोय मला. खडकीवाडीची जत्रा कधी? शुक्रवारी. आज मंगळवार. 2 दिवसांनी परत पोळ्या खायच्यात अजून. टमाटे आज लय नरम आहेत रे. कशी टमाटे? 30 रुपये किलो टमाटा. आता टमाटा वाढायला लागला. मग टोमॅटो अर्धा किलो घेते. चांगली दे रे गोड बाबा, नाहीतर कसली पण टाकशील. तसं कसं? 2.25 आणखी काय कोथिंबीर नाही म्हणल्यावर अवघड आहे. द्यायचं आहे का? घेतली भाजी आणि निघालो होता आपण आपल्या घरी. टरबुजाचं जास्त वजन आहे ह्याच्यात. उन्हाळ्याचं जरा थंडगार पदार्थ खायला चांगले वाटतात म्हणून घेतले टरबूज. ठेवली खुर्चीत भाजी. आता हे निवडून कपड्यामध्ये गुंडवून ठेवायला लागती, नाहीतर पत्र्याच्या गरमीने भाजी सगळी सुकून जाते. तर लाईट गेली, आता पहिलं पाणी भरून घेते. लय वेळ झालं मोबाईल बघत बसली. बघत म्हणजे मी कुठली व्हिडिओ बघत नाही बसली. व्हिडिओ बघायला वेळच मिळत नाही हल्ली, मग बघत नाही. पण कमेंट्सला रिप्लाय व्हायरल गेलेल्या, कुणी काही बोललं असलं तर त्यांना काहीतरी सांगणं गरजेचं असते. एखाद्या व्हिडिओवर आपल्याला कोणतरी बोलते किंवा आपण काहीतरी चुकलोय असं वाटते त्यांना, तर त्यांना रिप्लाय देणं गरजेचं असतं ना. तर ते रिप्लाय देणं, तर त्याच्यात गेला वेळ. 11:30 वाजलेत आता. 11 वाजता भाजी घेऊन आलो होतो आपण.
आणि इकडून तिकडून येते जाते. सकाळी बनवलेली शिमला मिरची, तर शिमला मिरची काय मला अजिबात आवडत नाही बघा, म्हणजे ढोबळी भरून केलेली. आणि पण त्या 7-8च मिरच्या होत्या, सशांना टाकून थोड्याशाच राहिल्या होत्या शिल्लक. 7-8 राहिल्या होत्या, तसं घ्यायला अर्धा किलो घेते मी, पण थोड्याशा राहिल्या होत्या म्हणताना अण्णांनी नेल्या सगळ्या त्या, कारण भाजीच नव्हती दुसरी पातळ काय बनवलेली. तर मला आता एकटीसाठी भाजी करायचा कंटाळा आलाय. मग मी विचार केला की आपण हे टरबूजच खावं. येता जाता ह्याच्याकडं माझं लक्ष पण जाते. तर मला आता घेते खाऊन हे. अर्धा किलो 2 किलो टरबूज घेतलेले. कसे दिले त्यांनी सांगितलं होतं कितीला ते, पण माझ्या आता लक्षात नाही. तर आता टरबूज खाते आणि नंतर कामं बाकीची करते. मला जायचं आहे बघा शेतात, पण हे असंच घरचं आवरता 11 वाजता तर एवढं ऊन लागते, पुन्हा शेतात जायलाच नको वाटते. तर मी 4 वाजताच जाईन शेतामध्ये, किंवा बघू बाबा कधी वेळ मिळतो. आता 4 वाजता जाऊन माझं काम होणार नाही. काय काम चालू आहे ते दाखवील मी शेतात गेल्यावर, आणि कसा काही राडा झालाय ती पण दाखवील शेतातला. पण बघू आता मी कधी जाते शेतामध्ये. तसं तर माझे अजून कपडे भांडी काम पडले, नुसती गुरांची वैरण काढी झाली. मग नंतर ठरवते. पहिलं टरबूज खाऊन घेते, कारण भूक लागली. सकाळी आज मी काय खाल्लं नव्हतं, चहा खारी रोज खाते तर ते सुद्धा खाल्लं नव्हतं मी. आणि आता जर मी भाजी बनवत बसली तर वेळ जाईल, कामं होणार नाहीत माझी. त्यापेक्षा मी आपलं टरबूज खाऊन थोडे कामाला लागते. मोबाईल पडतोय स्टँडवरून. ह्या फोनला जर काय झालं तर मग तर मिटलंच. दिसायला थोडं हिरवं दिसते पण लय गोड आहे. मस्त आहे, पैसा वसूल. तर आता जायचंय म्हटलं होतं शेतामध्ये, पण एवढं ऊन झालंय बघा, कसलं ऊन दिसतंय. असल्या कडक उन्हामध्ये कसं एकट्या माणसाने काम करावं. बरं एखादा दुसरं जोडीला असल्यावर माणूस दम काढतं, रानात थांबतं, लेबर लावलेलं असल्यावर, किंवा एखादा दुसरं घरातलंच गुलू करायला कोणीतरी शेतात सोबत असलं तर. एकट्या माणसाचं काय म्हणतात ते, थांबूच वाटत नाही एकट्या माणसाला, दम निघत नाही. म्हणून मग मी आपलं म्हणलं छोटी मोठी घरातलीच कामं करावीत. तर कामं काय जास्तीची काही कामं नव्हती, तर फक्त कपडे आणि भांडीच राहिली होती. दळणं वगैरे तर कालच करून घेतलेली आहेत. आता फक्त एकच वाट बघते ती माहेरी जाण्याची, कारण आता माहेरची यात्रा आहे माझ्या, जवळच आलेली माहेरची यात्रा. तर असो, यात्रेचे व्हिडिओ तर तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे छान छान. तर मग म्हणलं आता चला कपडे भांडी करून घ्यावीत. पण आहे ना, एक असं डोक्यात आलं की मी ही वैरण उचलून टाकत होती सावलीला, कारण गाडी पण सावलीला लावायला लागते. मी शेतात गेल्यावर परत घरी कोण नसतंच आहे, म्हणून मग परत दिवसभर उन्हात तळत राहणार. तसं तर मी 4 वाजता जाणार आहे, आणि ही वैरण गायांना नाही करायची. बघा की वैरण टाकताना कशा तटातट उठून उभं राहिल्यात. यांना किती जरी वेळा खायला दिलं ना तरी पण ह्या घरातच राहणार. त्याच्यामुळं लिमिट असतं वैरण टाकायचं सुद्धा. आता ही सकाळची एकदा पोटभर वैरण झाली. ही जी वैरण आहे ती ही संध्याकाळी टाकण्यासाठीची वैरण आहे. तर माझ्या डोक्यात आलं वैरण टाकता टाकता शेण दिसलं चांगलं हिरवगार, पाठीमागं पडलेल्या पवट्या. चुलीजवळ म्हणलं उकरलंच आहे असं, पण अंगणात सारवून काढलेले मी यात्रे दिवशी. पण ते चुलीजवळचं सारवायचं होतं मला. तसं चुलीजवळ पण उकरलेलं नव्हतं जास्त, पण काय झालंय, पत्र्याचं पाणी चुलीजवळ पडतं, पूर्ण ते उदसून निघते. जी कोबा केलेला होता ना तो, त्याची डस्ट आहे ना उदसून निघते. मग ते जेवण बनवताना ना बरं नाही वाटत. मग पोतं टाकायला लागते खाली. एवढं छान इथं बनवलेलं असताना पोतं टाकून जेवण बनवायचं ते पण बरं नाही वाटत. म्हणून मग म्हणलं इथं थोडं वरबडून घ्यावं, म्हणजे शेणाने थोडं हाताने सारवून काढावं. तसं मी बाहेरचं अंगणातलं झाडून सारवत असते.
आणि चुलीजवळचं म्हटलं की मग हाताने सारवून काढत असते. तर चुलीजवळचं सारवायच्या आधी म्हणलं थोडासा सडा मारावा, कारण मग जी माती उदसलेली असते ना ती चोपून बसते बरं का, असं हे केल्यावर पाणी शिपडून घेतल्यावर थोडंसं. आणि इथं कोबा आहे पण ती डस्ट आहे ना उदसून निघलेली ती चोपतच नाही पटकन. जेव्हा ती शेणाने पॅक करेल ना तेव्हा ती जमिनीला चिटकून बसते. तर शेणाने सारवून काढायचं म्हटलं की सगळी कामं आवडून सारवलं ना की दिवसभर हाताचा शेणाचा वास जात नाही. म्हणून मग माझं हे नेहमीचं ठरलेलं असते. मला कधी कुठं सारवायचं असेल ना तर मी कपडे आणि भांडी हे कामं करून घेण्याच्या आधी सारवून काढत असते. आणि सारवायचं म्हटल्यावर काय कुठं आपल्याला लांब जायचं शेण गोळा करायला की बाबा शेण गोळा करून आणायचे मग सारवायचे असं नाही ना. दारातली पोटी उचलायची आणि सारवून काढायचं. खरंच छान वाटतं बरं का, लय भारी वाटतं. थोडंसं का होईना माणसाच्या अंगणात सारवून असावं. निवळ पूर्ण किती जरी घरं सिमेंटची कॉन्क्रीटची झाली ना तरी पण ही शेणाने सारवणं आणि चुलीच्या बाजूला तरी शेणाचं स्मेल असावी मस्त अशी सारवलेली, ती वेगळंच फिलिंग असतं. सारवलेल्या जागेवर बसवून जेवण बनवायचं आणि मला हे आवडतं. तसं तर ओट्यावर पण चूल मांडता आली असती पण सगळे पत्रे वगैरे काळे झाले असते म्हणून हे मी आणि अण्णांनी हे बनवलेले बघा चुलीसाठी. तर मिस्त्री ह्याची मी होती आणि हाताखाली सिमेंट वगैरे देणारे आमचे अण्णा होते बिगारी. तर हे मला छान जमले ना चुलीसाठी जी जागा बनवली ती. तर इथं मला मातीची चूल घालायची पण मग काय करू, माझी रानातली कामं कुठं बाहेरचं जाणं येणं, लग्न सरायचं सीझन वगैरे आहे, कुठं पाहुण्या गावाला जायचं, ह्याच्यात आहे ना मला चूल घालायला जमणं झाले. चूल घालायचं तुम्ही म्हणाल चूल घालायचं काय त्यात असं 8 तास लागणार आहे, तर चुलीला 8 तास असतात बरं का. आणि मला वारुळाच्या मातीची चूल घालायची, त्या मातीची चूल घातली ना वारुळाच्या मातीची की ती उकरत नाही लय दिवस आणि छान राहते. म्हणून मग मला मातीची चूल जी करायची ना ती वारुळाच्या मातीची. आमच्या शेतात आहेत 2 वारुळ, तर तिथलीच माती काढून आणायची मला. आणि ती माती काढून आणायला वेळ मिळेना झाले, बाकी काही नाही. आणि हे असंच ऊन झालं की मग कंटाळा येतो, मग बाहेरची कुठली कामच नको वाटतात करायला. रानात तर जायचं एवढ्या झळ्या लागतात, गरम सगळीकडनं अंगाला पोहते, त्याच्यामुळं रानात जायचं नकोच वाटतंय उन्हाचं. आणि सकाळचं तर घरातलीच कामं असतं, घरातलीच धावपळ असते, त्याच्यामुळं सकाळचं काही वेळ मिळेना झाला आहे. तर आता ही शेतातली कामं झाली, माहेरची जत्रा झाली ना की मग मी जरा चुलीपासलं व्यवस्थित करणार आहे. तर वाळवणं वगैरे अजून काही केली नाहीत ह्या वर्षी. कसा दिवस जातोय ती समजत नाही. माणूस म्हणते घरी बसून असते काय काम असते बाबा घरच्या माणसाला, पण कसा दिवस जातो ते समजत नाही. कुठून दिवस उगवतोय आणि कुणीकडे मावळतोय काही लक्षात येत नाही. तर छान असं चुलीजवळचं सारवून तर काढले आता मस्त. मला असं सारवून काढलं की मला असं वाटतं लगेच आता इथं जेवण बनवायला घ्यावं. तर हल्ली चुलीवरच जेवण बनवते. तसं काय माझा गॅसचा नाही प्रॉब्लेम झाला आहे अजून. लोक म्हणतायत की गॅसचे प्रॉब्लेम चालू आहेत, गॅस भेटणं झालेत वगैरे काय असं. माझा अजून काय गॅस वगैरे आहे माझ्याकडं आणि सरपण काडी पण आहे, पण म्हणून मी चुलीवर जेवण बनवत असते. गॅसवर पण जेवण बनवलं, सकाळचं जेवण तर माझं गॅसवरच असतं, संध्याकाळचं मी कंटिन्यू चुलीवरच बनवत असते. आणि काय सांगत होते मी, हां माझं गॅस तर बुक करून ठेवलेलं आहे पण तो अजून आला नाही आहे. तर मी म्हटलं परत गॅसवर परत ते चुलीवर परत हिसकं घेण्यापेक्षा गॅस नसल्यावर चुलीवर जेवण बनवायचं मग लय बेकार वाटतं. पण गॅस असून पण चुलीवर जेवण बनवायचं म्हटलं ना की छान वाटतं, मग भारी वाटतं काहीतरी. आणि हिरवेगार शेणाने सारवलेलं तर इतकंच भारी वाटतं काय सांगायचं तुम्हाला, मस्त फिलिंग आहे ही. तर छान असं सारवून काढलेले आणि सारवल्यानंतर तर इतकं भारी दिसत होतं, ते असं वाटत होतं इथून हालायलाच नको, इथंच एखादी काहीतरी पोतं बितं हातरावं आणि छान गार सावलीला असं मस्त झोपून जावावं. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये